स्क्रीन विजिबल आहे माझी? हो हो. ओके. सो लास्ट सेशन आपण मंकी टेस्टिंग पर्यंत आलेलो आहेत, राईट? सो मंकी हो. टेस्टिंग, कम्पॅटिबिलिटी, युजेबिलिटी, पोर्ट, इन्स्टॉलेशन, डायनामिक, स्टॅटिक, बीटा, अल्फा, गॅमा, रिटेस्टिंग, रिग्रेशन मध्ये काही कुणाला डाऊट, काही डिफिकल्टी? आशिष, काही कुठलं? हा, क्लिअर आहे सर. क्लिअर आहेत सगळे टाइप्स? सो इंटरव्ह्यू मध्ये विचारतात कुठलीही टाइप्स आपल्याला डिरेक्टली दे आर गोइंग टू बी आस्क, टेल मी नेम ऑफ द टेस्टिंग अँड दे आर गोइंग टू बी लाईक टेल मी एक्सप्लोरेटरी टेस्टिंग, टेल मी मंकी टेस्टिंग, टेल मी व्हॉट इज रिग्रेशन टेस्टिंग, टेल मी व्हॉट इज सॅनिटी टेस्टिंग. असं कुठलंही टेस्टिंग रँडमली ते विचारू शकतात. आणि डेफिनेटली ह्या ज्या टाइप्स आहेत त्याच्यावर 101% क्वेश्चन असतोच. हा, कुठलीही विचारतील. हे जे काही आपण घ्यायला लागलो आपण ज्या काही 25-26 त्याच्यापैकी रँडमली कुठलीही टेस्टिंग, पण जास्त प्रोबेबली विचारण्याच्या जास्त जो चान्स आहे तो सॅनिटी, रिग्रेशन, रिटेस्टिंग, हा, परत हे युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग किंवा मंकी टेस्टिंग अशा बऱ्यापैकी रिपीटेडली त्या विचारल्या जातात. सो नाऊ वी आर गोइंग टू बी फोकस ऑन द रिमेनिंग टाइप्स ऑल्सो. सो आपण काल जे बघितलं ते मंकी टेस्टिंग पण आहे. मंकी टेस्टिंग मध्ये आपण काय बघितलं की इंटेन्शनली आपण काय करायला लागलो, वी आर नॉट गोइंग टू बी म्हणजे इंटेन्शनली आपण युजर काय करायला लागलाय की अनवॉन्टेड ऍक्शन्स परफॉर्म करतोय. म्हणजे इंटेन्शनली तो काय करायचा आहे, ॲबनॉर्मल ऍक्शन्स तो ऍप्लिकेशनवर परफॉर्म करायचं आणि चेक करायचं की ऍप्लिकेशन स्टेबिलिटी, वी आर गोइंग टू बी डू द ऍप्लिकेशन इज स्टेबल और ऍप्लिकेशन इज ब्रेकिंग समवेअर. सो अशा मग ॲबनॉर्मल ऍक्शन आपण परफॉर्म करून नॉर्मल ऍक्शन न परफॉर्म करता ॲबनॉर्मल ऍक्शन ऍप्लिकेशनवर परफॉर्म करून ऍप्लिकेशन आपण ब्रेक करायचा किंवा स्टेबल राहतंय का नाही हे चेक करण्यासाठी आपण जे टेस्टिंग करायला लागलो ती आहे मंकी टेस्टिंग. आता हे मंकी टेस्टिंग असेल ते कुठेही तुमची डॉक्युमेंटेड नसते. ही जी मंकी टेस्टिंग असेल, आता बघा आतापर्यंत आपण बघितलं की आपण काय करतो नॉर्मली, वी आर गोइंग टू बी वेन वी गेट अन ऍप्लिकेशन किंवा वेन वी गेट अन रिक्वायरमेंट ॲज अ क्यूए, वी आर गोइंग टू बी राईट डाऊन द, काय करतो आपण, टेस्ट केसेस लिहायला घेतो. टेस्ट केसेस लिहितो. जसं टेस्ट केसेस लिहायला लागलो बाकीच्या म्हणजे सपोज कुठलीही रिक्वायरमेंट आली तर आपण त्याच्या टेस्ट केसेस लिहायला लागलो. त्यानंतर ते आपण कॅटेगराईज करणार आहेत. ओके, ही टेस्ट केस सपोज सॅनिटीसाठी असेल तर आपण तिला लेबल देऊ सॅनिटी. रिग्रेशनसाठी असेल तर लेबल देऊ तिला रिग्रेशन. पण आपण मंकी टेस्टिंगसाठी असं कुठलंही डॉक्युमेंट जनरेट करत नाहीत किंवा कुठलीही टेस्ट केस लिहत नाहीत. सो दिस इज अनडॉक्युमेंटेड, हे डॉक्युमेंटेड नसते टेस्टिंग. सो इंटेन्शनली तुम्हाला ज्या वाटतंय त्या ॲबनॉर्मल ऍक्शन तुम्ही म्हणजे नॉर्मल फ्लो न परफॉर्म करता ॲबनॉर्मल रँडमली वॉट एव्हर ऍक्शन्स त्या सिच्युएशनला आपल्याला वाटते किंवा ही ॲबनॉर्मल ऍक्शन आहे तो ती परफॉर्म करणार आणि आपण चेक करणार की ऍप्लिकेशन स्टेबल राहते का. काल जसं की 1-2 एक्झाम्पल मी दाखवले, आपल्या अकाउंटमध्ये पैसे नाहीत तरी आपण स्टॉक बाय करायला लागलो, आपल्याकडे स्टॉक नाहीत तरी आपण सेल करायला लागलो. सो अशा काही ऍक्शन परफॉर्म करणार ॲबनॉर्मल ऍक्शन ज्या की नॉर्मल नाहीत. आणि त्यानंतर ऍप्लिकेशनची स्टॅबिलिटी आपण चेक करणार की कसं बिहेव करतंय, काय ऍप्लिकेशन आपल्याला काय एरर मेसेज देतंय का, कुठं ऍप्लिकेशन स्टक होतंय, हँग होतंय. सो वी आर गोइंग टू बी डू सच काइंड ऑफ थिंग्स ॲज अ पार्ट ऑफ मंकी टेस्टिंग. त्या मंकी नंतर आपल्याला बघा नेक्स्ट जी आहे ही पण इंटरव्ह्यू मध्ये विचारली जाते मोस्टली. तिचं नाव आहे एक्सप्लोरेटरी टेस्टिंग. द नेम ऑफ द टेस्टिंग इज एक्सप्लोरेटरी टेस्टिंग. सो एक्सप्लोरेटरी टेस्टिंग म्हणजे काय तर ही जी टेस्टिंग आहे तो नॉर्मली आपण जी क्यूए टीम आहे तर क्यूए टीम मधून कोण नाही करत परफॉर्म ही टेस्टिंग. आपण काय करतो, वी आर गोइंग टू बी कॉल समवन हु इज अ एक्सपर्ट इन आवर डोमेन. म्हणजे सपोज आपली कंपनी आता सपोज मी ज्या प्रोजेक्टवर काम करतोय तो प्रोजेक्ट आहे सपोज कशाचा, फायनान्स डोमेनचा. तर फायनान्स डोमेनमध्ये मी काम करायला लागलो. सो दुसऱ्या कंपनीतून एखादा हायर लेवलचा म्हणजे क्यूए मॅनेजर असेल किंवा क्यूए लीड असेल जो की फायनान्स डोमेनमध्येच काम करतोय, त्याला आपण काय करतो, वी आर गोइंग टू बी कॉल देम और ऑर्गनायझेशन इज गोइंग टू बी कॉल देम अँड आस्क देम टू डू द एक्सप्लोरेटरी टेस्टिंग. मग त्या एक्सप्लोरेटरी टेस्टिंग करताना आपण त्याला काही रिक्वायरमेंट दिलेले नसतात, काय नसतात. वी आर नॉट गोइंग टू बी गिव्ह एनी काइंड ऑफ रिक्वायरमेंट टू दॅट पर्सन और दॅट गाय अँड वी आर डिरेक्टली आस्क देम टू डू द एक्सप्लोरेटरी टेस्टिंग. म्हणजे एक्सप्लोरेटरी टेस्टिंग म्हणजे काय करायला लागलाय तो,
तर दे आर गोइंग टू बी एक्सप्लोरिंग whatever the knowledge he is having about that domain according to that he is going to be explore. हा म्हणजे तो काय करतोय, त्याला ऑलरेडी त्या डोमेन मध्ये आहे, त्यानं भले तुमच्या ऍप्लिकेशनवर काम केलेलं नाहीये, पण तो त्या डोमेन मध्ये काम करतोय. सपोज एक जस्ट तिथे एक एक्झाम्पल आपल्याला बघायचं म्हणलं तर सपोज मी इथं अलायन्स मध्ये आहे, सपोज एक किवे. सो अलायन्स मध्ये गेल्यानंतर इथं आपण बघू शकतो मोटर इन्शुरन्सचे प्रोडक्ट आहेत. म्हणजे हे काय करतं तर मोटर इन्शुरन्स सेल करते ही कंपनी. तर सपोज इथं मी जो आता इथे मी दोन वेबसाईट ओपन केलेल्या दिसतात तुमच्या समोर. एक आहे, कुठली आहे, दिस इज द, कुठली कुठली वेबसाईट ओपन केली, टाटा एआयची. टाटा AI. दुसरे मी आणखी एक काय करायला लागलो इथं, आय एम गोइंग टू ओपन विच वन, अलायन्स. ओके. सो आता इथं पण मी काय करायला लागलोय, मला काय करायचंय, इन्शुरन्स क्लेम करायचा आहे, मला काय करायचंय म्हणजे सॉरी इन्शुरन्स रिन्यू करायचा आहे. हा. सो दोन्हीकडं मी काय करायला लागलो, आता सपोज आपण काम करायला लागलो त्या अलायन्स मध्ये, आपण काम काय करायला लागलो, वी आर द एम्प्लॉई बिलॉंग्स टू द विच ऑर्गनायझेशन, अलायन्स. सो मग इथं अलायन्स मध्ये आपण काम करायला लागलो, तर अलायन्स मध्ये काम करत असताना आपण काय करायला लागलो की बाबा ही एक्सप्लोरेटरी टेस्टिंग करायची. तर आपल्या ऑर्गनायझेशन मधलं कोणी नाही करत, आपण काय करायला लागलो ते का दुसऱ्या ऑर्गनायझेशन मधल्या पर्सनला काय करायला लागलो, कॉल करायला लागलो. ओके. आणि त्याला काय सांगणार आहेत की हा हा किंवा हा हे ऍप्लिकेशन आम्ही वी हॅव डेव्हलप्ड मोटर इन्शुरन्स ऍप्लिकेशन फॉर अलायन्स and we want to do the exploratory testing, so you can do that testing. So you can use your knowledge, you can use your experience and do the exploratory testing for us. हा मग तो काय करणार, येणार त्याचं जे नॉलेज आहे, त्याचं जे एक्सपिरियन्स आहे तो यूज करून तो काय करायला लागला इथं, दे आर गोइंग टू बी ट्राय टू एक्सप्लोर. त्याला काय करायचंय मग आता, मोटर इन्शुरन्स म्हणजे त्याच्यामध्ये हे सगळेच आले, कार हे ते. इथं पण बघू शकतो बघा, आता आपल्याला इन्शुरन्स घ्यायचा असेल तर आपण काय करायला लागलो, तिथं गेट प्राइस ऑप्शन आहे आणि आपल्या वेबसाईटवर इथं ऑप्शन काय, गेट कोट, गेट प्राइस. फक्त टर्म काय डिफरन्स काय, कोट आणि प्राइस मध्ये. सो तुम्हाला काय करायचंय, रिन्यू करायचं इन्शुरन्स, रिन्यू करायचे किंवा इन्शुरन्स बाय करायचे, तर इथं जे ऑप्शन आहे तेच इथं पण ऑप्शन आहे. तर इथं काय ते दिलेलं आहे, जस्ट दे आर गोइंग टू बी आस्क युअर व्हेकल नंबर. इथं सुद्धा आपण गेट कोटवर जर क्लिक केलं तर आपल्याला दे आर गोइंग टू बी आस्क रजिस्ट्रेशन, व्हेकलचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला दे आर, आता जस्ट राईट नाव दे आर हॅव्हिंग सम इश्यू ऑन दॅट वेबसाईट. सो बट वी आर गोइंग टू बी गिव्ह द सेम, म्हणजे फ्लो जो असणार आहे ऍप्लिकेशनचा, किंवा आपण इथं अलाइनच्या ऐवजी मी सपोज दुसरं एखादं इन्शुरन्स बघू आपण, और हिअर वी कॅन सी. बघा आधी तो काय करायला लागला, युजरची इन्फॉर्मेशन मागतोय, युजरची इन्फॉर्मेशन मागतोय आणि त्यानंतर दे आर गोइंग टू बी आस्क तुमच्या व्हेकलचा जो काही नंबर आहे ते तो विचारणार आहे. इथं जस्ट दे आर गोइंग टू बी, फर्स्ट ऑफ ऑल दे आर गोइंग टू बी आस्क व्हेकल नंबर, आणि व्हेकल नंबरवरूनच तो एक्सट्रॅक्ट करेल युजरची इन्फॉर्मेशन. व्हेकल जी नंबर आहे त्याच्यावरून ही कोण ओनर आहे याचा, याचा चेसी नंबर काय आहे, व्हेकलचा रजिस्ट्रेशन नंबर, म्हणजे रजिस्ट्रेशन नंबरवरून दे आर गोइंग टू बी गेट द डिटेल्स. आणि त्याच्यानुसार मग ते काय करणार आहे, तर अशा पर्टिक्युलर म्हणजे इथं जी एक्सप्लोरेटरी टेस्टिंग करायची, तर एक्सप्लोरेटरी टेस्टिंग करण्यासाठी आपण डोमेन एक्सपर्टला कॉल करत होतो. कुणाला, ज्या डोमेनमध्ये तो एक्सपर्ट आहे. मग तो आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये नसणार, किंवा ऑर्गनायझेशन मध्ये जरी असला तरी तो डिफरंट प्रोजेक्टवर काम करतोय, सो तुमच्या सेम प्रोजेक्टवर काम करत नाहीये. अशा पर्सनला आपण कॉल करून कुठली टेस्टिंग करायला लावतो, एक्सप्लोरेटरी टेस्टिंग. मग एक्सप्लोरेटरी म्हणजे काय, एक्सप्लोरिंग म्हणजे काय, तर तुम्हाला बेसिक नॉलेज आहे ऑलरेडी. सो हॅव्हिंग बेसिक नॉलेज अबाउट द सम कन्सेप्ट,
डुईंग सम थिंग्स अँड नोईंग मोर अबाउट द सेम कन्सेप्ट इज नोन ॲज एक्सप्लोरिंग. म्हणजे आपल्याला काही बेसिक आयडिया आहे आणि ती आयडिया आहे ती युटिलाइज करून आपण काय करायला लागलो तर एक्सप्लोअर करायला लागलो. आणखी ती फंक्शनॅलिटी किंवा ती जी गोष्ट आपल्याला लर्न करायची ती आपण काय करतो, वी आर गोइंग टू बी एक्सप्लोर, बट वी हॅव लिटल बिट आयडिया अबाउट दॅट कन्सेप्ट. सो इथं सुद्धा सेमच आहे. आता जो डोमेन एक्सपर्ट आपण कॉल करायला लागलो त्याला भले तुमचा फ्लो कसा आहे किंवा तुम्ही कसा फ्लो डिझाईन केलेला आहे त्याची आयडिया नाहीये, पण त्याला ऍक्च्युली ओव्हरऑल डोमेनचं नॉलेज आहे. मग त्यानं त्याच डोमेनमध्ये काम केलेलं आहे. सपोज त्यानं मोटर इन्शुरन्समध्येच काम केलेलं आहे, तर तो काय करू शकतो, जे काही फ्लो त्याला तुम्ही सांगताल की हे एक्सप्लोरेटरी टेस्टिंग कर, तर तो काय करेल, एक्सप्लोअर करेल. जाणार त्या वेबसाईटला जाणार, ठीक आहे, गेट कोड, तो एक रॅन्डम तिथं म्हणजे व्हेकल नंबर टाकणार. व्हेकल नंबर टाकल्यानंतर ही विल सी त्याला काय भेटायला लागलंय कोट, म्हणजे डिफरंट डिफरंट टाइप्स तिथं असणार ऑप्शन. म्हणजे तुम्हाला बघा कुठलीही पॉलिसी आपण काय करायला गेलो, मोटरच्या बाबतीत सांगायला लागलो, मोटर व्हेकलमध्ये तर तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी असते किंवा थर्ड पार्टी असते. सो तुम्हाला कुठली घ्यायची, कॉम्प्रिहेन्सिव्ह घ्यायची का फक्त थर्ड पार्टी बाय करायची. सो दे आर गोइंग टू बी आस्क, मग त्यानुसार तो काय करणार, मला कॉम्प्रिहेन्सिव्ह घ्यायचं आहे, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये परत सगळ्या गोष्टी कव्हर होत नसतात. मग त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला काय ऍड ऑन करायचंय का, म्हणजे इंजिन प्रोटेक्शन ऍड करायचंय, की प्रोटेक्शन ऍड करायचंय. सपोज तुम्हाला काही बाकीच्या गोष्टी ऍड ऑन करायच्या असतील तर वी आर गोइंग टू बी सिलेक्ट. मग ते सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, वी आर गेटिंग त्यानुसार तुम्हाला काय भेटेल तिथं, ती एक अमाऊंट होईल की एवढी एवढी अमाऊंट तुम्हाला भरावी लागेल. एक वर्षासाठी तुमचे रिन्युअल राहील आणि त्यानंतर तुमच्या व्हेकलची आय डी व्हॅल्यू सुद्धा असते तिथं. आय डी व्हॅल्यू म्हणजे तुमच्या व्हेकलची जे आता करंट व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू काय आहे त्यानुसार एक आय डी व्हॅल्यू, इन्शुरर जी कंपनी तुम्हाला इन्शुरन्स दिली, तर ते सगळ्या गोष्टी तो काय करणार, एक्सप्लोअर करत 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 तो काय करायला लागलाय, टेस्ट करायला लागलाय. म्हणजे इथं बेसिकली आपण इन्व्हॉल्व नाहीत, पण आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. सो जस्ट रिमेंबर, ही एक्सप्लोरेटरी टेस्टिंग आपण करत नाहीत, पण एक्सप्लोरेटरी टेस्टिंग म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं एक्सपेक्टेड आहे. सो इट इज अ टाइप ऑफ टेस्टिंग इन विच डोमेन एक्सपर्ट, आपण कोण इथं स्पेसिफिकली मेन्शन करायला लागलो, डोमेन expert will perform testing on the application without having the knowledge of requirement, just by parallel exploring the functionality. तो काय करायला लागलाय, तो एक्सप्लोर करत 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 तो काय करायला लागलाय, ही ऍप्लिकेशन टेस्ट करतोय. आणि ही सुद्धा डॉक्युमेंटेड नसते. ही टेस्टिंग सुद्धा जसं आपण अर्लियर म्हणलं मंकी टेस्टिंग डॉक्युमेंटेड आहे का, नाहीये. ही सुद्धा टेस्टिंग डॉक्युमेंटेड नसते. परत त्यानं काय केलेलं हे जर सपोज तुम्हाला काही पाहिजे असतील, त्याच्या स्क्रिप्ट पाहिजे असतील, तर मग त्या केसमध्ये आपल्याकडे काही टूल्स आहेत. जसं की एक सेलेनियमचं टूल आहे. सेलेनियम मध्ये डिफरंट डिफरंट कॉम्पोनंट आहेत. सेलेनियम मध्ये वेब ड्रायव्हर नावाचा कॉम्पोनंट आहे, सेलेनियम आयडीई नावाचा कॉम्पोनंट आहे. तर तो आयडीई नावाचा कॉम्पोनंट आपण त्या आयडीई यूज करून आपण त्यानं काय टेस्टिंग केलेली आहे आपण काय करू शकतो, रेकॉर्ड करू शकतो. सो ते ह्याच्यासाठीच एक्सप्लोरेटरी टेस्टिंगसाठीच ते टूल मोस्टली फॅमिलियर आहे किंवा पॉप्युलर आहे. तर सपोज आता म्हणजे त्यानं काय केलेलं आहे तुम्हाला फक्त काय करायचंय, आयडिया असायला पाहिजे की त्यानं कसं एक्सप्लोरेटरी टेस्टिंग केली किंवा काय काय फ्लो टेस्ट केले हे चेक करायचं असेल तर आपण काय करू शकतो, जस्ट हिअर वी कॅन सी. आता सपोज आपण इथं मला एक्सप्लोरेटरी टेस्टिंग करायची, सो मला कुठल्या ह्या टाटा AIG वर जाऊन काय करायचे, एक्सप्लोरेटरी टेस्टिंग करायची. मी हा URL घ्यायला लागलो आधी. हं. आणि इथं काय करतोय, आयडी नावाचं टूल ऑलरेडी माझ्याकडे इथं इंटिग्रेटेड आहे का ते चेक करतोय मी. इथं बघू शकतो बघा, सेलेनियम आयडी आहे का इथं, कॅनव्हासी. आपल्याला आयडी जर सपोज इन्स्टॉल करायचं असेल तर आपण इन्स्टॉल पण बघा, आता मी रिमूव्ह करतो पहिल्यापासून तुम्हाला दाखवतो. मला काय करायचं, आता आयडी नाहीये इथं, आयडी पाहिजे मला. आयडीनं काय करायचं, एखादी टेस्ट एक्सप्लोरेटरी टेस्टिंग रेकॉर्ड करायची. तर मी काय करणार, पहिल्यांदा जस्ट गो हिअर, सेलेनियम आयडी क्रोम मी सर्च केलं. तो सेलेनियम आयडी क्रोम केल्यानंतर इथं पहिलीच वेबसाईट आली मला, इथं काय
सेलेनियम ID क्रोम वेब स्टोअर. मी त्याच्यावर क्लिक करायला लागलो. सो क्लिक करायला लागलो. सो इथं ऑप्शन आलं बघा, काय आलेलं आहे, ऍड टू this extension is no longer available. So just here we can see is there. सो त्याच्या ह्याच्यावर जाऊ, सेलेनियम ID वर जाऊ, इथं क्रोम डाउनलोड आहे का इथं ऑप्शन आपल्याला क्रोमसाठी. सो क्रोम डाउनलोड वर गेलो. अरे एक्सटेन्शन याच्यामध्ये तर दिसत नाहीये. जस्ट हिअर वी कॅन ट्राय विथ द अनदर ब्राउझर. आपण दुसऱ्या एक ब्राउझर सोबत इथं बघूत. सो बेसिकली हे जे आहेत ते रेकॉर्ड आणि प्लेबॅक सॉफ्टवेअर आहेत. सो त्याच्यामुळे मी फक्त इथे एक्सप्लोरेटरी टेस्टिंग मध्ये कसं यूज करायला लागलो. सो इथं बघू शकतो ऑलरेडी इथं आहे इंटिग्रेटेड. सो मी काय आता रिमूव्ह वगैरे करत नाही, डिरेक्टली लॉन्च करायला लागलो. सो मी त्याच्यावर क्लिक केलं की बघा ऑप्शन काय आले, रेकॉर्ड न्यू टेस्ट फॉर अ न्यू प्रोजेक्ट. ओके म्हणलं मी. इथं प्रोजेक्ट नेम सपोज मी आपण कुठला होतो तो, कुठली वेबसाईट होती, अलायन्स. टाटा AI, टाटा AI म्हणून मी प्रोजेक्टला नाव दिलं टाटा AI. ओके. त्यानंतर वेबसाईट जी होती ती वेबसाईट मी इथं टाकली, तिथून आपण जी कॉपी केलेली होती टाटा AI ची वेबसाईट मी इथे टाकली. हां, स्टार्टवर क्लिक केलं. सो स्टार्टवर क्लिक केलं, तुम्हाला दिसायला लागलं वेबसाईट स्टार्ट झालेली. आणि इथं तुम्हाला दिसतंय का खाली एक आयकॉन दिसायला लागलंय का, सेलेनियम ID इज रेकॉर्डिंग म्हणून, सेलेनियम ID रेकॉर्डिंग असं खाली दिसतंय इकडे कॉर्नरला हो. राईट साईडला. ओके. सो मग इथं हे विचारायला लागले. सो इथं अलाव केलं आपण. मला इथं तो विचारतोय काय, व्हेकल नंबर. सपोज मी इथे व्हेकल टाकला, व्हेकल नंबर टाकला, गेट प्राइस म्हणलं. ओके. मी तिथं नंबर टाकला आणि काय केलं, गेट प्राइस म्हणलं. सो बघा इथं ऑप्शन्स आलेले आहेत आपल्याला. व्हेकलचा नंबर आलाय, मंथ अँड इयर ऑफ परचेस, प्रिव्हियस पॉलिसी किती कधी तारखेला, 17 ऑगस्टला माझी एक्सपायर व्हायला लागली. सो ठीक आहे. सो मग इथं तुम्हाला ह्या विचारतोय की तुम्हाला काय असिस्टन्स पाहिजे का. सो मी सपोज कॅन्सल केलं. हा, इथं आलं आपल्याला. सो त्यानंतर आपल्याला काय करायचंय, मोबाईल नंबर ऍड करायचा आहे. सो मी इथं मोबाईल नंबर ऍड केला. ओके. मोबाईल नंबर ऍड केल्यानंतर मी काय करायला लागलोय, सी प्राइस वर चाललो. ओके. सो हे सगळे एक्सप्लोर व्हायला लागले. हे काय करायला लागलोय, एक्सप्लोरेटरी टेस्टिंग. सो हे डोमेन एक्सपर्ट. आणि ही टेस्टिंग काय व्हायला लागली, सपोज डॉक्युमेंटेड नसते, म्हणजे ह्याचे कुठली टेस्ट केस वगैरे काही लिहिलेली नाहीये, तो डायरेक्टली काय करायला लागलाय, URL वर चाललाय डोमेन एक्सपर्ट, आणि रॅन्डमली कुठला तरी नंबर देतोय, त्यानुसार ती व्हेकल ते डिटेल एक्सट्रॅक्ट करायला लागले. एक्सट्रॅक्ट केल्यानंतर इथं आपण बघू शकतो. आता मी जसं मग म्हणलं होतं कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स असतं. सो स्टँडर्ड कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स आलं, त्याची प्राइस काय आहे, 4,354. झिरो डेप्थ इन्शुरन्स आलं, त्याची किती आली, 7,924. परत झिरो डेप प्रो बंपर टू बंपर ह्याची प्राइस काय आली, 9,410. सो याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आता इथं स्टँडर्ड कॉम्प्रिहेन्सिव्ह घ्यायचंय की बंपर टू बंपर घ्यायचंय की झिरो डेप बंपर घ्यायचंय. बरं त्याच्यानंतर आणखी तुम्हाला ऍडिशनल कव्हरेज काय पाहिजे का, जसं की ऍडिशनल कव्हरेजवर क्लिक केल्यानंतर काय काय पाहिजे तुम्हाला, सपोज इथे बघा, लिगल लायबिलिटी टू पेड ड्रायव्हर ऍड केलं. सो त्याच्यासाठी एका ड्रायव्हरसाठी परत ₹50. सो तुम्हाला मल्टिपल ड्रायव्हर ऍड करायचे असतील, अगेन PA टू अननेम्ड पॅसेंजर ते पाहिजे का. सो ते पाहिजे असेल तर त्याच्यासाठी 200 फॉर 4 पॅसेंजर ऍड केलं. सो ही काय व्हायला लागली, कॉस्ट काय व्हायला लागली तुमची, हे ऍड व्हायला लागले. हे जे आहेत ऍडिशनल ऍडव्हान्स काय करायला लागलो आपण,
ऍड करायला लागलो. परत मी मला म्हणलो तुम्हाला आयडी व्हॅल्यू भेटते. सो युअर कार व्हॅल्यू इथं काय दाखवायला लागलंय, करंट व्हॅल्यू काय आली आयडीवी, तो 2,60,908 रुपये ही करंट मार्केट प्राइस ते दाखवायला लागले आयडी व्हॅल्यू या गाडीची. सपोज काही झालं तर हे एवढे पैसे कंपनी काय करणार, तुम्हाला हे जे कुठलाही तुम्ही क्लेम घेतला तर त्याच्या अगेन्स्ट एवढे मॅक्झिमम प्राइस ते काय करणार आहे तुम्हाला रिटर्न करणार आहे. मग तुम्ही हा पण हे बंपर टू बंपर घेतलं किंवा हे बंपर टू बंपर किंवा हे बंपर 0 डे प्रो घेतला तर ह्याच्यामध्ये ऍडिशनल जर तुम्ही इथं बघितलं कम्पेअर करायला लागलो याला आणि याला, तर ह्याच्यामध्ये जस्ट दे आर गोइंग टू बी कम्पेअर. स्टँडर्ड कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये काय काय भेटायला लागलंय, तर हिअर स्टँडर्ड मध्ये काय भेटतंय, सो लायबिलिटी थर्ड पार्टी लायबिलिटी भेटायला लागली, ऍक्सिडेंटल डॅमेज कव्हर भेटायला लागले, थेफ्ट अँड फायर कव्हर भेटायला लागले. बरं, झिरो डिप्रिसिएशन कव्हर आहे का, नाहीये. इंजिन सिक्युरिटी आहे का, नाहीये. कन्झ्युमेबल आहे का, नाहीये. याच्यामध्ये रोड साईड असिस्टन्स आहे का, नाहीये. की रिप्लेसमेंट नाहीये. सो ह्या गोष्टी इथं काय ते सगळ्या मिसिंग येतं. जे स्टँडर्ड कॉम्प्रिहेन्सिव्ह होतं, आपण 0 डे बंपर टू बंपर जे होतं त्याच्यामध्ये ह्या गोष्टी काय व्हायला लागल्यात, हा झिरो डिप्रिसिएशन आलं पण इंजिन सिक्युरिटी नाहीये, कन्झ्युमेबल नाहीये, पण रोड साईड असिस्टन्स दिलाय त्याने, रिप्लेसमेंट की कव्हर की रिप्लेसमेंट दिलेलं आहे, हा लॉस ऑफ पर्सनल बिलॉंगिंग्स दिलेलं आहे, इमर्जन्सी ट्रान्सपोर्ट अँड हॉटेल एक्सपेन्सेस दिलेले आहेत. सो ह्या गोष्टी याच्यामध्ये काय केलेल्या आहेत, कव्हर दिलेल्या आहेत ह्या बंपर टू बंपर 0 डे. आणि 0 डे प्रो मध्ये बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर नाही आहेत, जसं की इंजिन सिक्युरिटी आणि कन्झ्युमेबल एक्सपेन्सेस हे सुद्धा याच्यामध्ये काय केलेले आहेत, कव्हर केलेले आहेत. सो मग आता तुम्हाला कुठलं बाय करायचंय, सो जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी ऑप्शन. तुम्हाला स्टँडर्ड कॉम्प्रिहेन्सिव्ह घ्यायचंय की बंपर टू बंपर घ्यायचंय की बंपर टू बंपर प्रो घ्यायचंय. सपोज आपण सिलेक्ट केलं, इथं मी सिलेक्ट केलं काय, बाय नाव बंपर टू बंपर. सो इथं आलं, युजरचं नाव आलं, परत तुम्हाला मेल आय डी, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर द्यायचंय, आणि ऍग्री करून तुम्ही काय करताल, ज्यावेळेस ऍग्रीवर क्लिक करताल आणि जस्ट हिअर वन वी आर प्रोव्हाइडिंग ईमेल आय डी, डेट ऑफ बर्थ, तर तुम्हाला इथे एक आणखी ऑप्शन येईल म्हणजे नेक्स्ट बटनसाठी, आणि तुम्ही जस्ट पे इथं ऑप्शन आहे बघा, आलं खाली इकडे पे. ज्यावेळेस आपण इथं काय करू, मोबाईल नंबर, सपोज मी इथं मोबाईल नंबर टाकला, सॉरी मेल आय डी आणि मोबाईल नंबर मी इथं टाकला. सो डेट ऑफ बर्थ सॉरी ऑलरेडी तिथं आहे, मी इथं डेट ऑफ बर्थ टाकलं. सो हिअर वी कॅन सी पॅन नंबर एक विचारतोय, सो मी पॅन नंबर पण टाकला. सो अगेन दे आर गोइंग टू बी आस्क अपलोड प्रोसेसेबल पॅन कार्ड और अनदर, किंवा इथं व्हेरीफाय करा म्हणतोय. तो पॅन व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला काय येईल, इथं हे ऑप्शन काय होईल, किंवा इथं पे नाऊ जे ऑप्शन आहे, आता इथं फक्त हायलाईट व्हायला लागले पण क्लिक होत नाही ह्याच्यावर. सो एकदा तुम्ही हे व्हेरीफाय केलं, पॅन कार्ड व्हेरीफाय केलं किंवा इथं डॉक्युमेंट अपलोड केलंय फॉर्म 16, सो देन दॅट बटन विल बी इनेबल. आणि इनेबल झालं की तुमची पॉलिसी काय डायरेक्ट पेमेंट ऑप्शनला जाणार आहेत तुम्ही. आणि सो हे काय करायला लागलो आता आपण, आय डोंट हॅव एनी आयडिया अबाउट हाऊ टू रिन्यू द पॉलिसी इन टाटा एआयजी. बट मला जे काही आयडिया आहे किंवा जी मी काय अलायन्स मध्ये काम करत असताना हे गेट कोड फंक्शनलिटी टेस्ट केली होती, तर त्या आयडियानुसार मी काय करायला लागलो, ही फंक्शनलिटी या वेबसाईटवर जाऊन इथं काय करायला लागलो, आय एम एबल टू डू द टेस्टिंग. सो ही आता आपण काय केली, ही डॉक्युमेंटेड तर म्हणतोय मी, म्हणतोय हे ह्याचं कुठेही अर्लियर डॉक्युमेंट वगैरे नसतं, पण एक्सप्लोरेटरी टेस्टिंग कशी परफॉर्म केली हे रेकॉर्ड पाहिजे असेल तर आपण काय केलेलं, इथं रेकॉर्ड केलेली ही टेस्टिंग, इथं काय केलेली रेकॉर्डिंग. सो इथं बघा मी काय केलं, स्टॉप केलं आणि मी इथं काय दिलं, त्याला नाव काय द्यायला लागलोय, गेट कोट नावाची टेस्ट केस आहे ती मी इथं सेव्ह करायला लागलो. सो टाटा एआयजी प्रोजेक्टमध्ये गेट कोट नावाची टेस्ट मी सेव्ह केलेली, आणि इथं बघू शकतो आपण काय केलेले, जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी जे काही केलेलं आहे त्याचं ही टेस्ट काय झालेली, सगळी रेकॉर्ड झालेली. मी इथं सेव्ह केलं, परत सेव्ह केलं, मला ही रन करायचंय, परत मला ही जे काय करायचंय रन करायचंय, तर मी काय करायला लागलो, इथं ऑप्शन आहे बघा रन टेस्ट. रन टेस्ट वर गेलो की तुम्हाला इथं बघा परत एक्झिक्युशन स्टार्ट झालं, त्यानं नंबर एंटर केला. सो आता बघा मग अर्लियर एक असिस्टन्स आला होता, तो आता इथे येत नाही कारण आपण त्याला अलाव केलेलं होतं, मग तो त्याच्यासाठी वेट करलं, मग माइट बी इथं टेस्ट काय होऊ शकते तुमची, ती फेल होऊ शकते. सो
त्या केसमध्ये तुम्हाला ती काय करावं लागेल, रिमूव्ह. हा, किंवा आपण इथे गेलो, सो दे आर गोइंग टू बी, हे पुढच्या, आता हे काय करायला लागले, ट्राय करतोय, बट दे सम समवेअर हिअर वी कॅन सी द टेस्ट आर गेटिंग फेल्ड. इथं कुठंतरी टेस्ट काय व्हायला लागली, इथं ही जी आहे, मी इथं स्टॉप करतो एक्झिक्युशन. जस्ट आय एम गोइंग टू बी स्टॉप हिअर. आणि परत एकदा रिरन करून बघूत. बघा, तो ऍड करायला लागलाय लिगल लायबिलिटी, पीएन, अननेम्ड पॅसेंजर, जे काय आपण तिथे ऍड ऍड बटनवर क्लिक करत होतो. सो ऍड झाल्यानंतर तो रिमूव्ह ऑप्शन आलं. बघा, शेवटी आलं काय सगळं. परत इथं आता मेल एंटर केला त्यानं, डेट ऑफ बर्थ. सो हिअर वी कॅन सी सगळे टेस्ट काय झाले, म्हणजे जे काय एक त्यानं एक्सप्लोरेटरी केली ते गोष्टी आपल्याकडे सेव्ह आहेत. त्यानं जे काय व्हॉट काइंड ऑफ टेस्टिंग दे हॅव बी डू, तर इथं काय करायला लागलो, सो एक्सप्लोरेटरी टेस्टिंग करण्यासाठी हे टूल आपण काय करायला लागलो, कुठलं टूल यूज करायला लागलो आपण इथं, IDE नावाचं, म्हणजे जे रेकॉर्ड आणि प्लेबॅक टूल आहे. कुठलं टूल आहे, ज्याच्यामध्ये आपण रेकॉर्ड आणि प्लेबॅक करू शकतो, म्हणजे रिरन करू शकतो. सो पण हे याचे लिमिटेशन्स आहेत. जसं की आता बघू, क्रोमचा सपोर्ट काढून टाकलाय त्याने. आपण बघा, क्रोमचा IDE रिमूव्ह केला. मी परत IDE हे करायला गेलो, ऍड करायला गेलो, होतं का तिथं IDEचं ऑप्शन. आपण आता फायरफॉक्स मध्ये एक्झिस्टिंग IDE वर जो आपल्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल होता त्याच्यावर गेलो, तर आपण केलं, ते सक्सेसफुली झालं. पण क्रोम, जसं की लिमिटेशन, ब्राउझरला यांचं काय आहे, लिमिटेशन आहे. अर्लियर फायरफॉक्स पासूनच त्यांनी स्टार्ट केलेलं होतं. फायरफॉक्स, क्रोम आणि एज असं तिन्हीला त्यांचा सपोर्ट होता. बट नाव दे आर गोइंग टू बी, वी कॅन सी दॅट दे आर गोइंग टू बी रिमूव्ह द सपोर्ट फॉर क्रोम. क्रोमला सपोर्ट नाहीये दिलेला आता सध्या एक्झिस्टिंगच्या याला. सो मग त्याच्यामुळं ह्याची काही लिमिटेशन्स आहेत. त्याच्यामुळं हे ऑटोमेशनसाठी फार काही यूज होत नाही, पण एक्सप्लोरेटरी टेस्टिंगसाठी आपण वी आर गोइंग टू बी यूज करू शकतो. जिथे की आपल्याला रेकॉर्ड आणि प्लेबॅक अशा ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत, तर त्या केसमध्ये आपण हे टेस्टिंग म्हणजे हे टूल यूज करू शकतो. असे कपल ऑफ टूल्स आहेत मार्केटमध्ये, तर हे एक त्याच्यातलं बेस्ट टूल आहे एक्सप्लोरेटरी टेस्टिंगसाठी, आपल्याला यूज करता येईल. हा, सो एक्सप्लोरेटरी टेस्टिंग क्लिअर आहे. सो थर्ड पार्टी किंवा डोमेन एक्सपर्ट यायला लागलाय आणि त्याचं डोमेनचं नॉलेज यूज करून तो ऍप्लिकेशन एक्सप्लोर करतोय. तर इथे त्याला कुठल्याही रिक्वायरमेंट किंवा टेस्ट केसेस किंवा यूज केस डॉक्युमेंट आपण प्रोव्हाइड केलेलं नाहीये. आणि तो त्याचं नॉलेज, त्याचं डोमेनचं एक्सपिरियन्स यूज करून तो आपलं ऍप्लिकेशन टेस्ट करतो. आणि ती जर आपल्याला काही त्यानं काय केलेलं आहे, ते एक्सप्लोरेटरी काय केलेलं आहे, कशी केलेली आहे, ते जर डॉक्युमेंट म्हणजे त्याचं ठेवायचे असतील, तर ते टूलमध्ये आपण रेकॉर्ड करून ठेवू शकतो. जसं की आता आपण बघितलं की व्हॉट काइंड ऑफ टेस्टिंग दे हॅव बीन डून ॲज अ पार्ट ऑफ एक्सप्लोरेटरी. सो त्याच्यासाठी हे टूल्स आपण त्याला सांगू शकतो की तुम्ही हे टूलमध्ये रेकॉर्ड करून ठेवा. सो दे आर गोइंग टू बी डू, ज्या काही टेस्टिंग कराल तर तो रेकॉर्ड करून ठेवू शकतो. तर त्यानंतर एक्सप्लोरेटरी मध्ये बघा, काही डाऊट आहे, इज देअर एनी डाऊट, एनी कन्फ्युजन? येस. इफ नो, देन कॅन वी जम्प टू द नेक्स्ट बघा, कुठली आहे, एंड टू एंड टेस्टिंग. एंड टू एंड टेस्टिंग स्ट्रेट फॉरवर्ड आहे, सिम्पल. आपल्याला काय करायचंय बघा, अर्लियर आपण काय केलेलं आहे, डिफरंट आपण मॉड्यूल टेस्ट करत होतो. बघा, सुरुवातीला आपण लेवल्समध्ये युनिट लेवल टेस्टिंग बघितली, सेकंड आपण बघितली इंटिग्रेशन लेवल टेस्टिंग, सॉरी, युनिट लेवल, मॉड्यूल लेवल, इंटिग्रेशन लेवल, सिस्टीम लेवल, आणि युजर ऍक्सेप्टन्स लेवल. सो मोस्टली युजर ऍक्सेप्टन्स लेवलमध्ये आपण काय करायला लागलो, किंवा मॉड्यूल लेवलमध्ये, सॉरी, सिस्टीम लेवलमध्ये आपण काय करतोय, एंड टू एंड टेस्टिंग परफॉर्म करतोय.
एंड टू एंड टेस्टिंग म्हणजे काय करायला लागलो, इट इज अ टाइप ऑफ टेस्टिंग इन विच वन विल परफॉर्म टेस्टिंग ऑन द एंड टू एंड सिनारिओज ऑफ द ऍप्लिकेशन. सो जसं जसं की त्याने एक एक्झाम्पल दिलेलं आहे इथे. एक एक्झाम्पल काय दिलंय, पहिल्यांदा सपोज तुम्हाला काय करायचंय, इफ यू वॉन्ट टू विथड्रॉ सम अमाऊंट फ्रॉम युअर बँक अकाउंट. तुमच्या बँक अकाउंट मधून तुम्हाला काय पैसे विथड्रॉ करायचे, तर पहिल्यांदा तुम्ही काय करायला लागलात, ऍप्लिकेशन मध्ये बँकेमध्ये चाललात, लॉग इन करायला पाहिजे, बँकेच्या ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन करताय. त्यानंतर तुम्ही बॅलन्स किती आहे ते चेक करताय. त्यानंतर तुम्ही काय करायला लागलात, विथड्रॉ करायला लागलात. त्यानंतर परत बॅलन्स इन्क्वायरी करताय आणि फायनली यू आर गोइंग टू बी लॉग आउट फ्रॉम द ऍप्लिकेशन. म्हणजे लॉग इन आणि लॉग आउट मध्ये तुम्ही विथड्रॉ ही फंक्शनॅलिटी सक्सेसफुली केली. तर हा झाला, ह्या सिनारिओला काय म्हणायला लागलो आपण, एंड टू एंड सिनारिओ. मग आता सपोज जसं आपण झिरोदाच्या पण ऍप्लिकेशनवर बघितलं होतं त्या दिवशी, बघा मी ₹500 तिथं फंड्स मला काय करायचे, ऍड करायचे. मला काय करायचे, झिरोदाच्या अकाउंटला जायचं आणि फंड्स ऍड करायचे. सो फंड्स ऍड करायचे, तर मग एंड टू एंड फंक्शनॅलिटी कशी होईल तिथं, पहिल्यांदा झिरोदामध्ये काय करावं लागेल आपल्याला जाऊन, मला एंड टू एंड फंक्शनॅलिटी तर परफॉर्म करायची. कशावर, झिरोदाच्या याच्यासाठी काय करावं लागेल मला, मी काय चाललो, कुठल्या वेबसाईटवर चाललो, झिरोदाच्या वेबसाईटवर चाललो. त्यानंतर काय करायला लागलो मी, पहिल्यांदा काय करायला लागलो इथं, Login. आधी मी काय करतोय, लॉग इन करतोय. ओके, लॉग इन मध्ये पासवर्ड दिला. पासवर्ड नंतर दे आर गोइंग टू बी आस्क, काय विचारतोय तो, दे आर आस्किंग Mobile app. मोबाईल ऍप कोड विचारायला, काय लागलाय तो, मोबाईल ऍप कोड. ठीक आहे, मग इथं आपण मोबाईल ऍप कोड आपल्या जो की मोबाईल मध्ये त्या ऍप्लिकेशन मध्ये भेटतो, तो मी ऍप कोड इथं टाकला. लॉग इन झालंय पहिल्यांदा सक्सेसफुली. कॅन वी सी, वी हॅव सक्सेसफुली लॉग्ड इन. आपल्याला काय करायचे, फंड्स ऍड करायचेत. काय करायचे, आता माझ्याकडे फंड्स किती आहेत, इज देअर एनी फंड्स, मला फंड्स ऍड करायचे. त्या दिवशी जसं आपण 500 ऍड केले होते, मी तर चाललो फंड्स मध्ये चाललो. कुठं गेलो मी, आधी लॉग इन केलं. लॉग इन मधून कुठल्या मॉड्यूलवर गेलो, फंड्स मॉड्यूल. फंड्स मध्ये कुठलं मॉड्यूल आहे परत, दोन मॉड्यूल आहेत, सब मॉड्यूल, एक ऍड फंड्स आणि दुसरं Withdraw. फंड्स. मग मी ऍड फंड्स वर चाललो. ऍड फंड्स वर गेलो, मला परत ₹500 ऍड करायचे. मी 500 काय केलं इथं, सिलेक्ट केले. ओके, सो इथं ऑलरेडी दोन ऑप्शन आहेत तुम्हाला, युपीआय न आणि नेट बँकिंगनं. सो नेट बँकिंगने केलं तर ते नेट बँकिंगला रिव्हर्ट करणार, म्हणजे इथं नेट बँकिंगचं ओपन होणार दुसरी विंडो. आणि आपण युपीआय ने केलं तर आपल्या जे मोबाईलला युपीआय जो आहे, ते युपीआय ला ते काय करणार, म्हणजे फोन पे असेल, गुगल पे असेल, तर त्याला तो काय करणार, ते युपीआय ला हे करणार. आता जसं की मी युपीआय डिफॉल्ट केलेलं आहे, कंटिन्यू केलं, सो मला रिक्वेस्ट आता इथं लगेच मोबाईलला माझ्या काय येणार, आय गेट अ रिक्वेस्ट की झिरोदानं ₹500 काय केलेले तुमच्या अकाउंट्सला रिक्वेस्ट केलेली. सपोज मी इथं पे म्हणलं, आणि माझा युपीआय जो कोड आहे तो, म्हणजे पिन जो आहे तो टाकला. सो 500 काय झालेले सक्सेसफुली काय झाले, तिथे ऍड झालेत. ऍड झालेत, आपण इथं बघू शकतो, तिकडून ऍड झाले की इकडे आपल्याला मेसेज काय आला, डिपॉझिटेड आलाय, डिपॉझिट फंड्स. सो फंड्स काय झाले, डिपॉझिट झाले. परत क्लोज केलं मी. अर्लियर आपण काय केलं होतं, फंड्स किती होते अर्लियर, इनिशियली लॉग इन केलं त्यावेळेस फंड्स किती होते, 0. आता किती फंड्स आले, मार्जिन किती आलं, 500. परत मी डॅशबोर्डला गेलो, मार्जिन झिरोचे तिथे किती आलं, 500. आता मी काय करायला लागलो, लॉग आउट करायला लागलो. सो हा ऍड फंड्सचा जो सिनारिओ आहे, आपण कुठला फंड ऍड करायचा सिनारिओ आपण काय केलाय सक्सेसफुल. एंड टू एंड ही कसली झाली, एंड टू एंड टेस्टिंग. म्हणजे युजरनं लॉग इन केलं, लॉग इन केल्यानंतर त्यानं इक्विटीमध्ये मार्जिन चेक केलं, त्यानंतर तो फंड्समध्ये गेला, फंड्समधून ऍड फंड्समध्ये गेला, तिथं त्यानं फंड्स किती ऍड करायचे ते अमाऊंट डिफाईन केलं. त्यानंतर कुठली मेथड, त्याला युपीआय पाहिजे होतं का त्याला नेट बँकिंग पाहिजे होतं, ते त्यानं डिफाईन केलं. ते डिफाईन केल्यानंतर दे हॅव सक्सेसफुली ऍड केले. ऍड केल्यानंतर व्हेरीफाय केलं की फंड्स ऍड झालेत का. परत डॅशबोर्डच्या पेजला पण येऊन चेक केलं की फंड्स तिथे डिस्प्ले व्हायलेत का, आणि फायनली युजरनं लॉग आउट केलं. सो हा ऍड फंड्सचा कसला सिनारी झाला, एंड टू एंड. मग आता इथे काय करायला लागलो आपण, बघा 2-3 मॉड्यूल इंटिग्रेटेड आहेत. ही जी सिनारिओ आपण टेस्ट केला, इथं
बघा पहिल्यांदा लॉग इन त्यानं चेक केलं, लॉग इन होते का लॉग आउट होते का चेक केलं, येस और नो. येस. त्यानंतर आपण डॅशबोर्डला जाऊन तिथे इक्विटीमध्ये मार्जिन बघितली, म्हणजे डॅशबोर्ड मॉड्यूलवर, म्हणजे लॉग इन झाल्यानंतर डिफॉल्ट तुम्ही डॅशबोर्ड मॉड्यूलला आलात. तिथून कुठल्या मॉड्यूलला गेलात, फंड्स मॉड्यूलला. फंड्स मधल्या कुठल्या सब मॉड्यूलला गेलात, ऍड फंड्स मॉड्यूलला. परत तिथून तुम्ही हे एपीआय ने इंटिग्रेटेड असतात. आता हे ऍप्लिकेशन वेगळे वेगळे ऍप्लिकेशन आहेत. झिरोदा वेगळं आहे आणि तुमचं फोन पे वेगळं आहे. पण त्यांना रिक्वेस्ट पाठविली ना फोन पेला. झिरोदानं कोणाला रिक्वेस्ट पाठविली, फोन पे. फोन पे कडून कन्फर्मेशन आल्यानंतर तिथं आपल्याला मेसेज आला का 500 ऍडेड सक्सेसफुली. म्हणजे हे इथं इंटिग्रेशन आहेत. हे दोन वेगळे वेगळे ऍप्लिकेशन इथं काय केलेले आहेत, इंटिग्रेट केलेले आहेत. सो मग हे इथं काय व्हायला लागलंय, हे सगळं म्हणजे ही जी सिनारिओ आहे, म्हणजे आपण इथं पूर्ण मॉड्यूल हे वेगळे वेगळे मॉड्यूल एकमेकाशी इंटिग्रेटेड केलेले आहेत आणि एक सिनारिओ कुठलाही टेस्ट करायचा. जसं आपण ऍड फंड्स म्हणलं, मला आता विड्रॉ फंड्स करायचे. सो सेम मला काय करावं लागेल, लॉग इन करावं लागेल. लॉग इन मधून मी डॅशबोर्डला तिथं डिस्प्ले होणार किती फंड्स आहेत, 500 आहेत. ओके, मला काय करायचे, विड्रॉ करायचे. मग मी फंड्स मध्ये जाणार, ऍड फंड्स ऐवजी काय करणार, विड्रॉ फंड सिलेक्ट करणार. विड्रॉ फंड्स मध्ये किती फंड्स आहेत, 500च रिमूव्ह करू शकतो ना मी. थोडे 1000 करू शकणार आहे, 2000 करू शकणार आहे. हा, सो जेवढे फंड्स अवेलेबल आहेत तेवढे मी रिमूव्ह करू शकतो. मग त्याच्यावर मी काय करणार, विड्रॉ फंडचे तिथे 500 टाईप करणार, हा, आणि नेक्स्ट करणार. मग तिथे ऑलरेडी अकाउंट वगैरे आपलं असणार आणि तिथं मी रिक्वेस्ट हे करणार. मग ती जे काही ऍड जसं इमिडिएटली होतात तसं विड्रॉ इमिडिएटली होत नाही. त्याला 1-2 तास, 4 तास, 6 तास किंवा एखादा दिवस त्याला जातो. 1 दिवसानंतर मग आपल्याला विल गेट द मेसेज की यू हॅव सक्सेसफुली विड्रॉ युअर फंड्स, आणि आपल्याला आपल्या अकाउंटला पण ते रिफ्लेक्ट झालेले दिसणार. सो हे जे आहेत सिनारिओ, सपोज किंवा आता मला काय करायचे, आय वॉन्ट टू बाय सम स्टॉक्स. मला स्टॉक्स काय करायचे, बाय करायचे. काय असेल, काय येईल सिनारिओ, कसा असेल, एंड टू एंड टेस्टिंग परफॉर्म करायची टू बाईंग सम स्टॉक्स. लॉग इन नंतर वॉचलिस्ट मध्ये जाऊन आपण बाय स्टॉक सिलेक्ट करून बाय करायला जाऊ. ओके, लॉग इन करणार, वॉच लिस्ट मध्ये सर्च करणार स्टॉक. सर्च केल्यानंतर तो सिलेक्ट करणार तो स्टॉक असेल तर. मग तुम्हाला तिथं 2 ऑप्शन आहेत. तो स्टॉक जर 2 म्हणजे आपल्या इथे इंडियामध्ये 2 एक्सचेंज आहेत, एक आहे नॅशनल स्टॉक NSE, एक्सचेंज आणि दुसरं BSE. बीएससी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. मग तुम्हाला कुठलं सिलेक्ट करायचंय, एनएससी सिलेक्ट करायचं तुम्ही एनएससी वर क्लिक करणार, बॉम्बेचं सिलेक्ट करायचं तर बीएससी वर क्लिक करणार. त्यानंतर तुम्ही तो ओपन होणार. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, बाय करायचं. किती बाय करायचे, 1 करायची, 2 करायची, 10 करायची, ते क्वांटिटी डिफाईन करणार. तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, इंट्राडे साठी बाय करायचंय का लॉंग टर्म साठी बाय करायचं. इंट्राडे म्हणजे एका दिवसापुरताच, म्हणजे मार्केट 9:30ला स्टार्ट झालं तर 3:30ला मार्केट क्लोज होणार आहे. तुम्ही जर बाय केला तो स्टॉक तर ऍट द एंड 3:30 पर्यंत तुम्हाला सेल करावा लागतो. तो स्टॉक काय करावा लागतो, इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एका दिवसाची ट्रेडिंग. कसली, 1 डे ट्रेडिंग. आणि लॉंग टर्म ट्रेडिंग म्हणजे एकदा तुम्ही बाय केला की तुम्हाला जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत तुम्ही तो स्टॉक होल्ड करून ठेवू शकता. असं काही नाही की तुम्हाला 1 दिवसाच विकावं लागेल, 1 महिन्यातच विकावं लागेल, 1 वर्षात. जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत तुमची काय कॅपॅसिटी आहे तोपर्यंत, फायनान्शियल कशी कॅपॅसिटी, तोपर्यंत तुम्ही तो स्टॉक होल्ड करून ठेवू शकता. मग त्याच्यासाठी मग तुम्ही ते सिलेक्ट करणार, बायवर क्लिक करणार. बाय झाला स्टॉक, तुम्ही चेक करणार की ती ऑर्डर एक्झिक्यूट कंप्लीट झाली का, कंप्लीट झालेली असेल परत लॉग आउट करणार. हे झालं कसला, बायचा सिनारिओ. सिमिलर काइंड ऑफ सेलिंगचा सिनारिओ, सेल करायचा असेल स्टॉक तुमच्याकडे ऑलरेडी होल्ड केलेला असेल किंवा इंट्राडे मध्ये तुम्ही आधी सेल पण करू शकता. सो हे असे जे आहेत याला काय म्हणायला लागलो, ती जे सिनारिओ आहेत हे कुठली टेस्टिंग झाले या सगळ्या, ई टू ई, एंड टू एंड टेस्टिंग. कुठली टेस्टिंग म्हणतो त्याला, इट इज अ टाइप ऑफ टेस्टिंग इन विच वन विल परफॉर्म टेस्टिंग ऑन द एंड टू एंड सिनारिओ ऑफ द ऍप्लिकेशन. इज इट क्लिअर, क्लिअर आहे. नेक्स्ट बघा कुठली टेस्टिंग आहे, सिक्युरिटी. कुठली टेस्टिंग आहे, सिक्युरिटी. सो ही जी सिक्युरिटी टेस्टिंग आहे, सिक्युरिटी मध्ये काय करायला लागलोत आपण, इट इज अ टाइप ऑफ टेस्टिंग इन विच वन विल चेक वेदर द ऍप्लिकेशन इज प्रॉपरली प्रोटेक्टेड ऑर नॉट. तुमचं ऍप्लिकेशन प्रॉपरली प्रोटेक्टेड आहे,
सेक्युअर्ड आहे की नाहीये हे चेक करायला लागलो आपण ॲज अ पार्ट ऑफ विच टेस्टिंग, सिक्युरिटी टेस्टिंग. सो मग सिक्युरिटी टेस्टिंग मध्ये आता व्हाईट बॉक्स टेस्टर पण सिक्युरिटी टेस्टिंग करतात, ब्लॅक बॉक्स टेस्टर पण सिक्युरिटी टेस्टिंग परफॉर्म करतात. मग हे कुठले कुठले? आता ब्लॅक बॉक्स टेस्टर जर आपण म्हणलं इथं, तर ब्लॅक बॉक्स टेस्टरमध्ये इथं बघू शकतो आपण ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन ही एक टेस्टिंग आहे. तर इथं कुठले सांगितलेली ऑथेंटिकेशन टेस्टिंग, सेकंड आहे डायरेक्टिव्ह टेस्टिंग आणि थर्ड आहे फायरवॉल लिकेज अँड प्रिव्हिलेजेस टेस्टिंग. हे की ब्लॅक बॉक्स टेस्टर कोण का परफॉर्म करायला लागले ही टेस्टिंग? विच टेस्टर? ब्लॅक बॉक्स. म्हणजे आपण या टेस्टिंगसाठी काय आहेत? रिस्पॉन्सिबल आहेत. सो ऑथेंटिकेशन मध्ये काय सांगितलेलं आहे? ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन अशा दोन टेस्टिंग आहेत. सो इथं काय आहे? In this type of testing, one will enter the different combination of usernames and password and check whether only authorized people are able to access the application or not. मग आपण काय करायला लागलो तिथं सेट ऑफ कॉम्बिनेशन्स यूज करणार आहेत. काही व्हॅलिड असतील, काही इनव्हॅलिड असतील. आणि जे व्हॅलिड कॉम्बिनेशन असतील त्यांनाच ऍप्लिकेशन मध्ये काय व्हायला पाहिजे? जे व्हॅलिड असतील त्यांनाच अलाव करायला पाहिजे, जे व्हॅलिड युजर आय डी पासवर्डचे. ते काय करायला लागलो तर त्याच्यासाठी ही जी काय ऑथेंटिकेशन, ही कसली ऑथेंटिकेशन टेस्टिंग, त्याला काय म्हणायला लागलो? ऑथेंटिकेशन. बरं, ऑथेंटिकेशन मध्ये सुद्धा डिफरंट टाइप्स ऑफ ऑथेंटिकेशन आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा काय आहेत? डिफरंट टाइप्स ऑफ ऑथेंटिकेशन आहेत. जसं की आता इथे बघायला लागलो आपण ऑथेंटिकेशन मध्ये हे झालं सिंपल युजर नेम आणि पासवर्ड. ज्यावेळेस आपण चेक करायला लागलो ते झालं तुमचं सिंपल ऑथेंटिकेशन. काय झालं त्याला? काय म्हणू? सिंगल फॅक्टर ऑथेंटिकेशन. कसलं ऑथेंटिकेशन? जिथं फक्त आपण युजर आय डी आणि पासवर्डवर तुम्हाला सिस्टीम काय करायला लागली, जर व्हॅलिड असेल तर अलाव करते, इनव्हॅलिड असेल तर नाही करत. सो त्या ऑथेंटिकेशनला कसलं ऑथेंटिकेशन म्हणायला लागलो? सिंगल फॅक्टर ऑथेंटिकेशन. कसलं? सिंगल फॅक्टर. इट इज द सिम्पलेस्ट ऑथेंटिकेशन मेथड विच इज कॉमनली रिलायज ऑन सिंपल पासवर्ड टू ग्रँट युजर ॲक्सेस टू अ पर्टिक्युलर सिस्टीम सच ॲज अ वेबसाईट ऑर अ नेटवर्क. The person can request access to the system using only one of the credentials to verify his identity. The most common example of single factor authentication would be login credentials which only require a password against the username. म्हणजे युजरनेम आणि पासवर्ड यूज करून आपण जे लॉग इन करतो कुठल्याही जीमेल मध्ये, फेसबुक मध्ये, तुमच्या डिफरंट हे बाकीचे UPI मध्ये, तर ते सगळे जे आहेत हे सिंगल फॅक्टर ऑथेंटिकेशन. आता टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आत्ता आपण बघा जस्ट फ्यू मिनिट्स अगो वी हॅव सीन टू फॅक्टर ऑथेंटिकेशन. एक एक्झाम्पल बघितले आहे. काय आयडिया कुठलं बघितलं आपण टू फॅक्टर ऑथेंटिकेशन? येस सर, हे झिरोदा मध्ये लॉग इन करताना. राईट, विरोधामध्ये आपण लॉग इन करत होतो. ते बघा मी आधी युजर आय डी पासवर्ड टाकला, लॉग इन झालं का? नाही. त्यानं काय विचारलं? मोबाईल ऍप कोड. मोबाईल ऍप कोड, किंवा तुम्हाला मोबाईल ऍप कोड विचारला, किंवा तुम्हाला आपण म्हणतो OTP विचारला एखादा. तर ते जे ऑथेंटिकेशन आहे त्याला काय म्हणायला लागलो? इफ दे आर गोइंग टू बी आस्क वन टाइम पासवर्ड और दे आर गोइंग टू बी आस्क मोबाईल ऍप कोड, सो दिस इज नॉट अ सिंगल फॅक्टर नाही झालं, हे झालं टू फॅक्टर ऑथेंटिकेशन. कसलं ऑथेंटिकेशन म्हणायला लागलो त्याला? म्हणजे सिक्युरिटी लेवल इथे एनहान्स केली. दे आर नॉट अलाविंग only user ID and password basis. They are asking more, something more. They are going to be, जर तुमच्याकडे ती थर्ड आयडेंटिटी असेल, म्हणजे जसं की OTP असेल किंवा हा ऍप कोड असेल, तरच ते प्रूव्ह करायला लागले, कन्सिडर करायला लागले की यू आर द ऑथराइज युजर. यू आर द ऑथराइज युजर. then they are going to be allowing us or allowing you to entering into the application. सो मग टू फॅक्टर मध्ये जसं काय सांगितलेलं आहे, एज द नेम सजेस्ट, it's a two-step verification process which not only requires username and password but also something only the user knows, जे की युजरलाच माहित आहे. मग काय आहे तर additional level of security such as ATM pin which only user knows, or using the username password along with the additional piece of confidential information makes it virtually impossible for fraudsters to steal the valuable data. So म्हणजे की तुम्हाला सपोज ATM पिन विचारत असेल किंवा ते तुम्हाला पासकोड विचारत असेल, दे आर गोइंग टू बी आस्क वन टाइम पासवर्ड विचारत असेल, जे की तुम्हाला सोडून दुसऱ्याला कोणाला माहिती नाहीये. सो
ते हे जे ऑथेंटिकेशन आहे त्याला काय म्हणतो आपण, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन. आता बघा, ज्यावेळेस आपण कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये काम करायला लागलो, तर तिथं मोस्टली तुम्ही ज्यावेळेस IT कंपनीमध्ये काम जे एक्झिस्टिंग करत आहेत, तुम्ही बघता टू फॅक्टर ऑथेंटिकेशन असतं तिथं. तुम्हाला सपोज काय करायचंय, काही ऍक्सेस करायचं असेल, यू वॉन्ट टू ऍक्सेस, तुम्हाला जिरा अकाउंट आहे ते माझ्या मशीनवर ऍक्सेस करायचं, डायरेक्टली भेटत नाही, त्याचं ऑथेंटिकेशन, ऑथेंटिकेटर नावाचं ऍप. तुम्ही कुठल्याही कंपनी ज्यावेळेस जॉईन होता, तुम्हाला ज्यावेळेस आपल्याला डिव्हाइसेस देतात, ते लॅपटॉप देतात, तुम्हाला जे काही डिव्हाइस ते प्रोव्हाइड करायला लागली कंपनी, तर त्यावेळेस तुम्हाला जे तिथले जे ऍडमिन असतात, जे हे डिव्हाइसेस वगैरे देतात, ते काय करतात, तुम्हाला ऑथेंटिकेटर ऍप इन्स्टॉल करायला लावतात. प्ले स्टोअरला जावा किंवा ऍप स्टोअरला जावा, तिथून ऑथेंटिकेटर घ्या म्हणतात ते, आणि ते ऑथेंटिकेटर ऍप इन्स्टॉल केल्यानंतर ते कॉन्फिगर करून देतात मग ऑथेंटिकेटर. मग ज्यावेळेस तुम्ही काहीही करत असता, म्हणजे लॉग इन करत असता, काही करत असता, तर त्यावेळेस डायरेक्टली युजर ID पासवर्डवर तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन होत नाही. त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं, एक ते ऑथेंटिकेटरवर काय होतो, कंटिन्युअसली एक पिन कंटिन्युअसली तिथे जनरेट होत असतो, तो तिथं तुम्हाला फ्रिक्वेंटली 30 सेकंदाच्या ड्युरेशन मध्ये जो तुम्हाला एंटर करायचा असतो, त्यावेळेस सिस्टम काय करेल, तुम्हाला व्हॅलिडेट करते की यू आर द राईट पर्सन, जो तुमच्या मोबाईलमध्ये पिन आहे, म्हणजे तो कोड आहे. सो ते आहे एक बेस्ट एक्झाम्पल टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचं. किंवा तुम्हाला तुमचे, बघा बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की माझं फेसबुक हॅक झालं, माझं इन्स्टा हॅक झालं, ऐकतोच आपण, आणि कॉमन आहे, राईट? येस ऑर नो? हॅक होतं की नाही येस फेसबुक, सर. येस सर. इन्स्टा असेल, तर ते आपल्याला प्रोटेक्ट करतायत. मग ते प्रोटेक्ट कसं करायचं, तर बेस्ट वे, त्याच्यासोबत काय करा, आपल्याला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन यूज करा. काय यूज करा, विच ऑथेंटिकेशन, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन. जर आपण यूज केलं, आपण जर बघितलं जस्ट हाऊ आय कॅन कॉन्फिगर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन, जर सर्च जरी केलं युट्यूबवर व्हिडिओ, मला गुगल अकाउंटला टू फॅक्टर कसं ऍड करायचंय किंवा फेसबुकला, तर तुम्हाला प्रत्येक वेळेस लॉग इन करताना तो काय करेल, फेसबुकला सपोज तुम्ही हे केलं, तर युजर ID पासवर्ड सोबत तुम्हाला ऑथेंटिकेटर ऍप मधून तो जो कोड आहे 6 डिजिटचा तो एंटर करायला लावल. मग असं म्हणजे जरी तुमचा पासवर्ड सपोज कोणाला कळाला, आणि तो जर तो अकाउंट हॅक करायला गेला, ट्राय करायला लागला, तर त्याला हॅक करता येईल का? तुम्ही काय केलेलं आहे, इथं अकाउंटला काय दिली, एक सिक्युरिटी लेवल वाढवली, काय केली, युजर ID पासवर्ड सोबत काय दिले, ऍप, हे जो जसा ऍप कोड होता तसा ऑथेंटिकेटर कोड दिला. सो तो कोड जोपर्यंत तो तुम्हालाच माहिती असणार आहे, तुमच्याच मोबाईलमध्ये, तुमच्या ऑथेंटिकेटर ऍपमध्ये तो डिस्प्ले होणार आहे. सो नो वन कॅन यूज दॅट. सो त्याच्यामुळे इथं काय व्हायला लागली, सिक्युरिटी लेवल काय व्हायला लागली, ऑथेंटिकेशन मध्ये एक इन्क्रीज झाली ऑथेंटिकेशन टाईप मध्ये. परत मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन सुद्धा आहे. कुठलं, म्हणजे टू फॅक्टर पेक्षा, म्हणजे 3 फॅक्टर ऑथेंटिकेशन, 4 फॅक्टर ऑथेंटिकेशन जर असेल, त्याला काय म्हणायला लागलो आपण, मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन. सो मल्टी फॅक्टर म्हणजे मोस्टली हे बँक, म्हणजे जिथं फायनान्शियल्स तुमचे बँकिंग फायनान्शियल्स मध्ये हे ऑथेंटिकेशन काय होतं, यूज होतं. सो इथं काय सांगितलेलं, इट इज द मोस्ट ऍडव्हान्स्ड मेथड ऑफ ऑथेंटिकेशन विच युजर्स or which uses two or more level of security from independent categories of authentication to grant the user access to the system, and all the factors should be independent on each other to eliminate any vulnerability in the system. So financial organizations like banks and law enforcement agencies use the multi-factor authentication or to safeguard their data and applications from potential threats. So मग बँकेमध्ये वगैरे हे मल्टी फॅक्टरचा आपण यूज करू शकतो, किंवा ते करतात मल्टीफॅक्टर. म्हणजे जिथं फक्त तुम्हाला युजर ID पासवर्ड आणि सिंगल फॅक्टरवर नाहीये, तर अगेन सपोज बघा, तर इफ समवन इज हॅव्हिंग ICICI अकाउंट, आहे कोणाकडे ICICI बँकेचं अकाउंट, बघा ICICI बँकेच्या अकाउंट मध्ये जर तुमच्याकडे ICICIचं हे असेल, ATM असेल, तर ATM कार्डवर पाठीमागं वी आर हॅव्हिंग सम बॉक्सेस, एक ABCDEFG असे बॉक्स आहेत, आणि त्या प्रत्येक बॉक्समध्ये 2-2 नंबर्स आहेत, न्यूमेरिकल्स, 11, 51, 89, 67 असे 2-2 नंबर्स, प्रत्येक A मध्ये 2 नंबर, B मध्ये 2 नंबर,
हा. आणि ज्यावेळेस तुम्ही एखादं काही ट्रान्झॅक्शन परफॉर्म करत असता, तर ICICIचे तुम्ही नेट बँकिंग यूज करायला लागलात आणि ट्रान्झॅक्शन परफॉर्म करायला लागलात, तर ते पहिल्यांदा तर तुम्हाला युजर ID पासवर्ड द्यावाच लागेल, किंवा तिथं सपोज OTP असेल तर तो द्यावाच लागेल. हे झालं सिंगल फॅक्टर ऑथेंटिकेशन लॉग इन करताना. पण तुम्हाला काय करायचं, ट्रान्झॅक्शन, सपोज यू वॉन्ट टू सेंड सम मनी टू अनदर पर्सन, सो त्या केसमध्ये ते पैसे ट्रान्सफर करताना तुम्हाला फक्त OTP वरून ते पैसे ट्रान्सफर करत नाही, तर तो काय विचारतो, त्या तुमच्या ATM कार्डवर, डेबिट कार्डवर जावा, तिथले ते कुठलेही 3 डिजिट ते सांगेल, त्याच्यावरचे नंबर्स ते व्हेरीफाय करायला लावतं. आणि प्लस OTP. म्हणजे हे काय झालं, ही कशाचं एक्झाम्पल झालं, कुठलं, इथे फक्त 2 फॅक्टरवर व्हायलंय का तुमचं ट्रान्झॅक्शन, नाही, मल्टी फॅक्टर इथे काय झालं, मल्टी फॅक्टर. सो मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन इज ऑल्सो, हे ऑथेंटिकेशनच्या हे ज्या टेक्निक्स आहेत, जिथे तुम्ही ऑथेंटिकेट करायला लागलात युजर, म्हणजे इथं काय करायला लागलं, ऑथेंटिकेट म्हणजे तुम्ही व्हॅलिड युजर आहेत की नाही हे फक्त ऑथेंटिकेट, आणि व्हॅलिड असाल तरच तो तुम्हाला अलाव करायला. पण सिंगल फॅक्टरमध्ये फक्त युजर ID पासवर्ड आहेत. 2 फॅक्टरमध्ये युजर ID पासवर्ड सोबत तुमचा OTP आहे, ATM पिन आहे, किंवा मोबाईल ऍप कोड आहे. आणि मल्टी फॅक्टरमध्ये युजर ID पासवर्ड त्या OTP सोबत आणखी दे आर गोइंग टू बी ऍड वन मोर लेवल. सो त्याला काय म्हणायला लागलो आपण, मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन टेक्निक. सो हे झालं ऑथेंटिकेशन. ऑथेंटिकेशन नंतर काय नेक्स्ट कुठली याच्यामध्ये टेस्टिंग, सेकंड वन इज काय, ऑथरायझेशन. काय आहे, ऑथरायझेशन. सो ऑथरायझेशन मध्ये काय आहे, जर तुम्हाला अलाव केलं सिस्टीमनं इथं काय केलं तुम्हाला ऑथेंटिकेशन, if you are the valid person, so they are going to be allowing us to use our application, right? ऑथेंटिकेशन त्याच्यासाठीच आहे, yes or no? ऑथेंटिकेशन इज फॉर दॅट सेम पर्पज, दे आर गोइंग टू बी अलाउिंग. म्हणजे जर ऑथेंटिकेटेड असेल तर त्याला अलाव करायला लागेल. ऑथरायझेशन काय करायला लागले मग, ऑथरायझेशन काय करत आहे, अलाव केल्यानंतर तुम्हाला काय करत आहे, परमिशन. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या परमिशन्स, म्हणजे युजरच्या सुद्धा कॅटेगरी आहेत की नाही. आता बँकेमध्ये अकाउंटंट वेगळा आहे, मॅनेजर वेगळा आहे. आपलं अकाउंट आहे तर आपण एक युजर आहेत, एंड युजर आहेत. बरं, कुठल्या प्रकारचं अकाउंट आहे, माझं कॉर्पोरेट बँकिंगचं अकाउंट आहे तर तो युजर वेगळा झाला. माझं पर्सनल बँकिंगचं अकाउंट आहे, सेव्हिंग अकाउंट आहे, तो युजर वेगळा झाला. करंट अकाउंट असेल तो युजर वेगळा झाला. सो डिफरंट काइंड ऑफ युजर्स, डिफरंट काइंड ऑफ, मग त्यानुसार त्यांना परमिशन्स द्यावे लागतील की नाही. युजरच्या कॅटेगरीनुसार त्याला ऍप्लिकेशनच्या परमिशन्स द्यावे लागतील, येस और नो. त्याच डिफाईन कशामध्ये केलेले आहेत, ऑथरायझेशन मध्ये. ऑथरायझेशन काय आहे, सो ऑथरायझेशन मीन्स ऑथरायझेशन इन अदर हँड ऑकर्स आफ्टर युअर आयडेंटिटी इज सक्सेसफुली ऑथेंटिकेटेड. एकदा की तुम्हाला सक्सेसफुली ऑथेंटिकेट केलं by the system, which ultimately gives you full permission to access the resources, such as information, files, databases, funds, locations, almost anything. In simple term, authorization determines your ability to access the system and up to what extent, कुठपर्यंत तुम्हाला सिस्टीमचं ऍक्सेस द्यायचंय, हे डिफाईन कशामध्ये केलेलं आहे, इन विच टेक्निक, ऑथरायझेशन मध्ये. Once your identity is verified by the system after successful authentication, you are then authorized to access the resources of that system. But what level of extent, ते डिफाईन केलेले कशामध्ये, ऍज अ पार्ट ऑफ ऑथरायझेशन. सो इथे आपण बघू शकतो काही डिफरन्सेस आहेत ऑथरायझेशन आणि ऑथेंटिकेशन मध्ये. सो ऑथेंटिकेशन मध्ये काय आहे, द आयडेंटिटी, युजरची आयडेंटिटी चेक करण्याची जी प्रोसेस आहे तिला म्हणलेलं आहे ऑथेंटिकेशन. आणि ऑथरायझेशन काय, आफ्टर आयडेंटिफाईंग, आयडेंटिटी झाली, प्रूव्ह झाली की तो ऑथराइज युजर आहे, मग त्याच्यामध्ये त्या ऑथराइज युजरला तो, सो इथं सांगितलेलं पर्सन्स ऑर युजर्स ऑथराइजेस टू चेक द ऍक्सेस ऑफ द, म्हणजे कुठपर्यंत काय लेवलचं कुठले कुठले मॉड्यूल त्याला. सो नॉर्मल युजर असेल तर त्याला नॉर्मल ऍक्सेस असणार, म्हणजे ऍडमिन असेल तर त्याला डिफरंट काइंड ऑफ ऍक्सेस असणार. सो अकॉर्डिंग टू द युजर वी आर गोइंग टू बी प्रोव्हाइड द ऍक्सेस टू द
that user. So they are going to be allowing or they are going to be using the resources. मग ही काय ऑथेंटिकेशन मध्ये इन ऑथेंटिकेशन प्रोसेस युजर और पर्सन आर व्हेरीफाईड व्हाईल इन ऑथरायझेशन प्रोसेस युजर और पर्सन आर व्हॅलिडेटेड. इथं ऑलरेडी व्हेरीफाईड झालेलं आहे, सो व्हेरीफाय करायचं नाही, त्याला इथं व्हॅलिडेट करायला लागलं. ऑथेंटिकेशनच्या आधी ऑथरायझेशन म्हणजे ऑथेंटिकेशन आधी होणार आहे, ऑथरायझेशन नंतर होणार आहे. सो इट ऑथेंटिकेशन इज डन बिफोर ऑथरायझेशन आणि ऑथरायझेशन डन आफ्टर ऑथेंटिकेशन. इट इज युजली युजर म्हणजे लॉग इनसाठी मोस्टली आपण ऑथेंटिकेशन टेक्निक म्हणजे युजरला अलाव करण्यासाठीच आपण हे ऑथेंटिकेशन टेक्निक यूज करायला लागलो. आणि ऑथरायझेशन वाईल इट नीड्स टू युजर प्रिव्हिलेजेस ऑर सिक्युरिटी लेवल. म्हणजे एकदा तुम्ही व्हॅलिडेट केलं की म्हणजे व्हेरीफाय केला युजर, त्याला व्हॅलिडेट करण्यासाठी त्याला कुठल्या लेवलचे ऍक्सेस डिफाईन करायचे त्याच्यासाठी ऑथरायझेशन टेक्निक यूज होईल. ऑथेंटिकेशन डिटरमाइन्स वेदर द पर्सन or user or means this is the valid or not, while it determines what permissions do user have. ऑथरायझेशन मध्ये कुठल्या परमिशन्स त्याला डिफाईन करायचे ते डिफाईन केलेलं आहे. जनरली ट्रान्समिट इन्फॉर्मेशन थ्रू आयडी और टोकन. सो इथं ऑथेंटिकेशन मध्ये आयडी किंवा टोकन तुम्हाला काय होतो इथं जनरेट होतो नॉर्मली. आणि इथं काय होतो ऍक्सेस टोकन, त्या युजरला कुठल्या प्रकारचे ऍक्सेस आहेत ते डिफाईन केलेलं असतं. कशामध्ये कुठल्या टोकन मध्ये ऍक्सेस टोकन मध्ये. आणि इथं आयडी टोकन जनरेट होतं युजर आयडी आणि म्हणजे लॉग इन केल्यानंतर. आणि इथे एक्झाम्पल सिम्पल एक एक्झाम्पल दिलेलं आहे. एम्प्लॉईज इन ए कंपनी आर रिक्वायर्ड टू ऑथेंटिकेट थ्रू नेटवर्क बिफोर ऍक्सेसिंग देअर कंपनी ईमेल. ज्यावेळेस आपल्याला कंपनी कुठल्याही सिस्टममध्ये त्या ऍप्लिकेशनमध्ये नेटवर्कमध्ये एंटर व्हायचं असतं तर युजरला त्या एम्प्लॉईला ऑथेंटिकेट करावं लागतं. मग त्याच्यासाठी आपण युजर आयडी पासवर्ड टाकायला लागलो. त्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं ऑथेंटिकेटर ॲपमध्ये जो कोड येतो तो टाकतोय आणि त्यानंतर सिस्टीम अलाव करायला लागली आपल्याला त्या नेटवर्कमध्ये. आणि इथं तसं नाही. आफ्टर एन एम्प्लॉई सक्सेसफुली ऑथेंटिकेटेड द सिस्टीम डिटरमाइन्स व्हॉट इन्फॉर्मेशन ऑफ द एम्प्लॉईज आर अलाउड टू ऍक्सेस. बघा आता माझ्याकडे कंपनीचा लॅपटॉप असेल आणि मी कुठलंही ऍप्लिकेशन सपोज मला काय करायचं आता मॅच कालपासून चालू झालाय, मला आवड आहे क्रिकेट बघायची, मग टेस्ट असो 20 असो किंवा वन डे असो. सो मग मी गेलो आणि जर टाईप केलं माझ्या त्या ऑफिसच्या वेबसाईटवर जसं की कुठल्या हॉटस्टारवर आहेत मॅच राईट. सो मी हॉटस्टार किंवा विम्बल्डन बघायचं हॉटस्टारवर गेलो मी बघायला लागलो. सो ते सिस्टीम अलाव करतं का त्या वेबसाईटला? जे ऑफिसचे वेबसाईट आहेत म्हणजे हे जे ऑफिसचे लॅपटॉप आहेत त्याच्यावर अलाव करेल का? नाही. मग तिथे लगेच येतो मेसेज दिस वेबसाईट इज रिस्ट्रिक्टेड. म्हणजे त्या कारण ही आपल्याला म्हणजे जे डेव्हलपर आहेत टेस्टर आहेत ह्यांना काही वेबसाईटला काय केलेलं आहे रिस्ट्रिक्ट केलेलं आहे. सो वी आर नॉट गोइंग टू बी यूज दिस वेबसाईट्स राईट. मग हे इथे म्हणजे तुम्हाला ऍक्सेस डिफाईन केलेला आहे की तुम्ही कुठल्या प्रकारचे युजर आहेत, तुम्हाला काय कशाचा ऍक्सेस आहे हे ऑथरायझेशन मध्ये काय केलेलं आहे डिफाईन केलेलं आहे. ऑथेंटिकेशन मध्ये तुम्हाला अलाव करण्यासाठी जे काही म्हणजे तुम्ही व्हॅलिड आहेत की नाहीत तर ते ऑथेंटिकेशन टेक्निक इथं काय करायला लागले डिफाईन करते. सो क्लिअर आहे ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन. दिस इज हिअर वी आर स्टार्टिंग. काय स्टार्ट केलेलं आहे आपण इथं सिक्युरिटी टेस्टिंग. सो सिक्युरिटीमध्ये आपण काय बघितले पहिले ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन. कुठली टेस्टिंग बघितली? दोन, ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन. सो टुमॉरो वी आर गोइंग टू बी सी द रिमेनिंग टाइप्स ऑफ टेस्टिंग. सो जसं की काय आहे डेव्हलपर परफॉर्म करतात हे पेन टेस्टिंग आहे. परत आपणच परफॉर्म करतो SQL इंजेक्शन आहे. So we are going to be see what is the pen or penetration testing, what is SQL injection or black box tester मध्ये आणखी आपल्याला राहिलेलं आहे त्याच्यामध्ये आहे कुठलं डेटा लिकेज किंवा आणखी परत सिक्युअर पेजेस आपल्याला टेस्ट करायचे. तर ते जे काही डिफरंट टाइप्स ऑफ टेस्टिंग वी आर गोइंग टू बी म्हणजे डायरेक्टली firewall leakage. So we are going to be discuss these things in tomorrow session. Okay, so we'll stop here. Shall have a great day. Thank you. Bye.